सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। मैं रफ़ीउद्दीन रफ़ीक आपसे मुखातिब हूँ। शिव राज्य बहुजन पक्ष के लीडर और एमएलए हर्षवर्धन जाधव ने औरंगाबाद में जानला रोड पर वाक़ अपने ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए कहा कि नरेंद्र मोदी को मेरा ज़ाहिर समर्थन है। उन्होंने नरेंद्र मोदी की तारीफ की तो दूसरी जानिब कांग्रेस पार्टी और उसके ऐलान करदा उम्मीदवार पर भी शदीद तनकीद करते हुए कांग्रेसी उम्मीदवार को कमज़ोर बताया। हर्षवर्धन जाधव ने कहा कि एमएलए अब्दुल सत्तार ने मेरे लिए कोशिश की कि मुझे कांग्रेस का टिकट मिले। पेशे खिदमत है हर्षवर्धन जाधव की प्रेस कॉन्फ्रेंस की झलकियाँ। त्या दृष्टिकोनातून पहिली निवडणूक जी लागली ती लोकसभेची लागली आणि म्हणून औरंगाबाद लोकसभेमध्ये मी उमेदवारी दाखल करणार आणि शिवस्वराज्यातर्फे लढणार अशी घोषणा मी केलेली आहे। मध्यंतरीच्या काळात इथली जी स्थानिक स्थिती आहे या स्थानिक स्थितीचा विचार करून काही मंडळी माझ्याकडे अप्रोच झाली आणि औरंगाबादमध्ये जे आत्ताचे सध्याचे खासदार आहेत यांच्या विरुद्ध लढत असताना मताचं विभाजन टाळण्यासाठी शिवस्वराज्य बहुजन पक्षाने समोपचाराची भूमिका घ्यावी आणि मताचं विभाजन टाळून तुम्ही काँग्रेसशी तह करा, तडजोड करा अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडे काही लोकांनी मांडली। खरं म्हणजे ती भूमिका माझ्या मुख्य भूमिकेशी थोडीशी विसंगत होती, कारण पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजींना मी पाठिंबा अगोदर जाहीर केलेला होता। मात्र स्थानिक परिस्थिती ही गंभीर बनत चालल्यामुळे मी असा निर्णय घेतला की या परिस्थितीला अनुसरून आपण लढलो पाहिजे। शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेकदा तह केलेले आहेत आणि आपण सुद्धा परिस्थिती अनुसार तह करावा अशी माझी भूमिका झाली आणि त्या पद्धतीने मी काँग्रेस पक्षाकडे प्रस्ताव दाखल केला की मला उमेदवारी द्या। दुर्दैवाने तो प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळल्याचं मला आज वर्तमानपत्रातून कळालं। माझ्याऐवजी एक दुसरे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी घोषित केल्याचं मला कळालं। मला असं वाटतंय की सध्याच्या इथल्या स्थानिक परिस्थितीनुसार जे निर्णय घेणं अपेक्षित होतं, जनतेला जे निर्णय अपेक्षित होते ते निर्णय मी तह करून घेतलेले होते, परंतु काँग्रेस पक्ष त्या पद्धतीचा तह करायला तयार नसेल तर अर्थातच माझी जी सुरुवातीची भूमिका आहे त्या भूमिकेनुसार मी पुढे जाणार आहे। मला असाही प्रश्न विचारला जातो की मग आता विभाजन होणार नाही का, तर त्याच्याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की जे उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत ते उमेदवार खूपच कमजोर आहेत आणि अशा स्थितीत एवढा कमजोर उमेदवार त्या ठिकाणी आज सध्याच्या खासदारांना स्वतःच्या ताकदीवर किंवा पक्षाच्या ताकदीवर लढत देऊ शकतो असं मला वाटत नाही आणि त्यामुळे आज निश्चितच माझी बाजू ही उजवी आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे मतदार आहेत, त्यांच्यासुद्धा कुठेतरी पाठीत खंजीर खुपसल्या गेले की काय अशा पद्धतीची भावना सुद्धा मला मोठ्या प्रमाणावर दिसते। कारण एक प्रबळ उमेदवार न देता कमकुवत उमेदवार देण्याची जी काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेचं कुठेही कोणीही समर्थन करत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे काँग्रेसचे मतदार आहेत ते सुद्धा
या लोकसभेच्या निवडणुकीत अशा कमकुवत उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा माझ्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाला ते मतदान करतील अशी मला खात्री वाटते। त्याचबरोबर एक गोष्ट अजून महत्त्वाची जी मला सांगायची ती अशी आहे की जे काँग्रेसचा जो निर्णय झाला त्या निर्णयावरून मला कुठेतरी अशी शंका वाटते की आमचे आत्ताचे जे इथले सन्मान्य खासदार आहेत यांनी तर काही त्याच्यामध्ये केलं नसावं, कारण शेवटपर्यंत आपण बघतो की नाव हर्षवर्धन जाधव यांचं पुढं त्याच्यामध्ये चाललं होतं, कारण एक अखंड पक्ष त्यांच्या पक्षामध्ये विलीन होत होता। परंतु त्या ठिकाणी ते नाव बाजूला ठेवून ज्या अर्थी कमकुवत माणसाचं नाव आलंय त्या अर्थी हर्षवर्धन जाधवांना जर काँग्रेसचं तिकीट मिळालं तर मग आपलं काही खरं नाही, अशा भीतीने चंद्रकांत खैरेंनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या तिकिटाच्या संदर्भामध्ये काही नाडीपुडीचं काम केलंय की काय असा कुठेतरी संदेह येतो। आणि म्हणून ते सुद्धा मला तुम्हाला सगळ्यांना इथे व्यक्त करायचं आहे की माझी एक शंका जी मला नेहमीच भेडसावते, आत्तापर्यंत भेडसावली आणि आजही भेडसावते, आणि किंबहुना आता मला त्याच्यावर एक प्रकारचं शिक्कामोर्तब झाल्यासारखं आहे की इतर पक्षाचे उमेदवार कोण असावे औरंगाबाद जिल्हा लोकसभा मतदारसंघात हे ठरवण्याचं काम सुद्धा चंद्रकांत खैरे करतात असं म्हटलं तरी काही वावगं नाही। कारण आज आपण बघतो की एवढा प्रबळ उमेदवार बाजूला ठेवून काँग्रेसने एक कमकुवत उमेदवार दिलेला आहे, त्याच्यावरून असं लक्षात येतं की कुठेतरी वरच्या लेवलला साठोलोटो होऊन कसंही करा पण खैरे साहेबांना वाचवा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी या मंडळींनी घेतल्याचं मला दिसतंय। असो, हे जे काही जरी घडलं असेल तरी ह्याच्या पुढं मला एवढंच आपल्यासमोर मत व्यक्त करायचं आहे की मी येणाऱ्या 30 तारखेला दुपारी 1 वाजता माझा लोकसभेचा फॉर्म मी भरतोय। शिवस्वराज्य बहुजन पक्षाची जी माझी भूमिका मी सातत्याने मांडत आलो त्याच भूमिकेतून मी पुढं त्या ठिकाणी माझा फॉर्म भरणार आहे। आणि माझी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेस विनंती आहे की आपला सर्वांचा मान राखण्यासाठी आपल्या सर्वांना काय पाहिजे हे मला नीट माहिती आहे। सत्य परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणावर लोकांना बदल पाहिजे, लोकसभेचा तो बदल साकारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला। त्या प्रयत्नामधून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा प्रस्ताव मी सादर केला होता, परंतु तिथे कुठेतरी आता गौडबंगाल झालेला आहे। पण गौडबंगाल जरी झालं असेल तरी मी तलवार म्यान केलेली नाही आहे, मी माझी तलवार उपसलीच आहे आणि मी लढणारच आहे। तुम्हाला जो बदल माझ्याकडनं अपेक्षित आहे, या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये बदल व्हावा अशा पद्धतीची जी भूमिका तुमची आहे सर्वसामान्य लोकांची, निश्चितच त्या भूमिकेला मी प्रतिसाद देईन, तुम्ही मला प्रतिसाद द्या। धन्यवाद। आपण सांगितलं मोदींना माझे मत आणि नंतर आपण अपेक्षा करताय काँग्रेसकडून का मला उमेदवारी मिळावी, काय शक्य आहे? ह्याच्यात विषय असा आहे की मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका सरळसोट त्या ठिकाणी आहे। ती भूमिका राज्यस्तरावर नसून देश स्तरावरची ती भूमिका आहे, हे तुम्ही नीट लक्षात घेणं मला असं वाटतं खूप आवश्यक आहे। कारण देशस्तरावरची भूमिका ही जी आहे ही मोदींना सपोर्ट करण्याची जरी असली तरी सुद्धा कुठेतरी स्थानिक पातळीवर जर अनेक युद्ध आपण पाहिलेली आहेत इतिहासामध्ये की त्या युद्धांमध्ये तह केले जातात मोठा शत्रू मारण्यासाठी, अशा स्थितीमध्ये स्थानिक ठिकाणी जर तह करण्याची वेळ आली तर मी तह का करू नये? मी तह करण्याचा प्रयत्न माझ्या बाजूने केला। आता सध्या मोदींना तुमचा पाठिंबा कायम आहे, काँग्रेसची उमेदवारी नाकारली? प्रश्नच नाही, माझा मोदींना पाठिंबा कायम आहे, याच्यामध्ये कुठलाही फरक नाही। स्थानिक ठिकाणी स्थानिक हे जे चमत्कारी बाबा आहेत आपले, या चमत्कारी बाबांना कुठेतरी धडा शिकवावा म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा होती की मी त्याच्यामध्ये सक्रिय व्हावं, मी त्याच्यामध्ये माझे ज्याला काही लोक म्हणतात की त्यांचा इगो बाजूला ठेवून कुठेतरी इथल्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा माणूस पाडणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी स्थानिक भूमिका लक्षात घेता मी ती भूमिका घेतली होती। नाही, प्रश्न असा आहे, तुम्ही मोदींचं नाव पुढे केलेलं आहे म्हणजे त्यांच्या नावावर तुम्ही निवडणूक लढवणार का, नंबर 1। आणि नंबर 2 असं तर तुम्ही जे सांगतायत, आरोप लावतात की काँग्रेस जनाबरोबर नाडीपुडी केली, साठेलोटे केले, म्हणजे भाजप अजूनही म्हणजे खैरेंशी नाराज आहे, भाजपचे पदाधिकारी, तर ते तुमच्याशी काही तुम्ही नाडीपुडी केली का असं मी माझा मोदींचा पाठिंबाची भूमिका तुम्ही लक्षात घ्या। मोदींचं मतदान मला पाहिजे म्हणून मला माझा मोदींना पाठिंबा नाही आहे। जर मला तसाच मोदींना कदाचित मी कधीचा भाजपमध्ये प्रवेश केला असता, पण मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे। आता भाजप सेनेची युती होणार की नाही हे तुम्हाला आणि मला सगळ्यांना एकत्रितच कळालेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी कुठेही असं नाही आहे की मतदानासाठी मोदींना पाठिंबा, पण 10% सवर्ण आरक्षण
हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये मुस्लिमही येतात, दलितही येतात, मराठी येतात, सर्वच लोक त्याच्यामध्ये येतात आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका स्वागतार्ह असल्यामुळे मी त्यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे. फक्त एवढंच त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की प्रिन्सिपल बेस्ड हा पाठिंबा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही आता म्हणताय की युती शिवसेनेची आणि भाजपची होणार होती, सगळ्यांना सर्वस्कृत नाही होणार होती का नाही आपल्याला माहित ठीक आहे, नव्हतं. ठीक आहे, तो मुद्दा घेऊन आहे. पण आता तुमची ही जी भूमिका आहे शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून लढण्याची, तर ही 100% मतविभाजन ह्यामुळं होणार आणि तुमचा ज्या माणसाला विरोध आहे, ज्यांना धडा शिकवायचाच निवडून येणार, हे सर्वस्कृत आहे. असं नाहीये. तुम्ही मी त्याचा खुलासा करतो की आता जे काँग्रेसचे उमेदवार दिलेले आहेत त्या काँग्रेसच्या उमेदवारांची शक्ती मला तितकीशी दिसत नाही. किंबहुना मी जर आज गप्प बसलो तर ज्या माणसाला निवडून आम्हाला आणायचं नाहीये तो माणूस निवडून येईल. मी आज गप्प बसलो नाही तरच तो माणूस पडेल. तो पण तुम्ही आता जर काँग्रेसला तुम्हीही न लढता पाठिंबा दिला तर ते तुमचं जे मत आहे ते सिद्ध होऊ शकतं. लक्षात घेण्याची ही गोष्ट आहे की काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हे बघा, स्वतःसाठी मतदान मागणं आणि दुसऱ्यासाठी मतदान मागणं याच्यात फरक पडतो. आज काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते स्वतः इतके कमकुवत आहेत की त्यांच्यासाठी मतदान मागून सुद्धा मतदान मिळणार नाही आणि त्याच्यामुळे गोंधळ होईल. जसा तुम्ही आरोप झांबाडावरती करत आहात की किंवा काँग्रेसवर करत आहात की इथल्या चमत्कारी बाबांनी पुडी नाडी जे वापरून कसा उमेदवार दिला, तसं तुमची ही जी भूमिका आहे त्याच्यासाठी त्यांनी पुडी नाडी वापरली की काय, असा तुमच्यावरती आरोप होऊ शकतो. तुम्ही पण supported आहात की काय? मेसेज जाऊ असा शकतो. मेसेज जाऊ शकतो. मी माझा पक्ष काढून 4 महिने झाले. मी काही पक्ष आज काढलेला नाहीये. माझा पक्ष काढून मला 4-6 महिने झालेले आहेत. माझा पक्ष काढण्यापाठीमागची भूमिका, त्याच्या पाठीमागची असलेली आयडिओलॉजी, त्याच्या पाठीमागचे असलेलं थॉट हे सगळं मी अनेकदा विशद केलेलं आहे. त्यामुळे हे आउट ऑफ द ब्लू काहीतरी कोणीतरी मला सांगते म्हणून करतोय अशा पद्धतीचा आरोप मला मान्य नाही. तुम्ही भाजपाकडे मदतीची मागणी केली का, काय असं ते? आणि मी कोणाकडेही मदतीची मागणी केलेली नाही आणि मला कोणाकडे मदतीची मागणी करण्याची निश्चितच गरज वाटत नाही. कारण मला एवढं स्पष्ट म्हणायचं आहे की मला कुणाचीही मदत अशा पद्धतीची मागायची असती तर त्या ठिकाणी निश्चितच त्या लोकांबरोबर मी गेलो असतो. पण मला मदत म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो की माझी जी वैचारिक बांधिलकी आहे त्या वैचारिक बांधिलकीनुसार मला पुढे जायचं आहे. आणि तुम्ही विजय व्हाल असतो मला 100% तुम्हाला मी आज सांगतो की मी विजयी होईन.